गुड मॉर्निंग. आज एक व्हायरल पदार्थ बनवायचा ट्राय केला आणि तो कसा फसला हे पुढे सांगते. भूषणचा टिफिन पॅक केला, तो ऑफिसला गेला. थोड्या वेळाने प्राव्या उठली आणि ती उठल्यानंतर ती मला काहीच कामं करून देत नाही. मग तिच्या मागे मागे करावं लागतं. आज आमच्या ब्रेकफास्टसाठी शेवेचा उपमा केला होता, पण तो थोडा तिखट झाला म्हणून प्राव्याने अजिबातच नाही खाल्ला. मग मला तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं लागलं. तिच्यासाठी नाचणी सत्वाची खीर करायला घेतली. 1 चमचा तूप, त्यावर 1 चमचा नाचणी सत्व छान असं भाजून घेतलं. त्यानंतर त्यात घातलं अर्धा कप पाणी, अर्धं ॲपल किसून घातलं, थोडंसं गूळ, थोडीशी ड्रायफ्रूट पावडर घालून सगळं घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलं आणि शेवटी गॅस बंद करून मी थोडंसं दूध त्यात घातलं. आमचा ब्रेकफास्ट करून झाला. त्यानंतर मी आज पुन्हा तिला दूध द्यायचं ट्राय करत होती. चेअर तर तिने अशी ओढत आणली आहे जसं का हा कपभर दूध ती आत्ता लगेचच संपवणार आहे. जसा हिने एक सिप घेतला ना तसं लगेचच नको नको म्हणून इकडे तिकडे पळायला लागली. पण हिला अजून माहिती नाही की तिची आई तिच्यापेक्षा जास्त जिद्दी आहे. तिला कसं तरी ते दूध पाजलं आणि तिने त्यातलं अर्ध सांडलं. दूध सांडल्यानंतर ती तिथून बाजूला नाही झाली तर स्वतःचं टी-शर्ट काढून पूस म्हणून मला सांगायला लागली. तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये जे मी सांगितलं ना की माझी रेसिपी फसली, ती हीच रेसिपी. एक वेगळ्या टाईपचा शिरा बनवायला गेले होते. तो असा काहीतरी होता की रवा दुधात घालून थोड्या वेळ भिजत ठेवायचा आहे आणि त्यानंतर कढईत तूप घालून त्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे, कॅरमल करून घ्यायचं आहे त्याचं आणि त्यानंतर त्यात रवा घालायचा. शिरा दिसायला तर चांगला दिसत होता, पण टेस्टला एवढा बेकार होता की मी पुन्हा कधीच ट्राय करणार नाही. शिरा खाऊन माझा मूड तर खराब झालाच होता, म्हणून म्हटलं आज काहीतरी अजून एक नवीन एक्सपेरिमेंट करून बघूया. प्राव्याचा हा जो फ्रॉक आहे तो तिने एकदाच घातला होता आणि त्यावर असा दुसऱ्या कपड्याचा डाग लागला होता आणि तो तिला घालताच येत नव्हता, म्हणून मी आज ह्याला डाय करणार होते. ॲमेझॉनवरून हा कलर मागवला होता. टोपात आधी पाणी गरम करायला ठेवलं, त्यात कलर टाकला आणि त्यानंतर भिजवलेला हा ड्रेस त्यात घातला. थोडा वेळ फ्रॉक तसंच गरम पाण्यात ठेवला, त्यानंतर थंड पाण्यामध्ये हे डायफिक्स घातलं आणि त्यात तो कलर केलेला हा फ्रॉक घातला आणि स्वच्छ धुवून त्याला वाळत घातले. आता ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला येणाऱ्या 1-2 दिवसात दाखवेन, पण आता मी ते वाळत घातले. एकीकडे माझं एक्सपेरिमेंट चालू होतं आणि दुसरीकडे डॅडा आणि प्राव्या छान खेळत होते. एवढ्या कार्ड्समधून तिने एक कार्ड उचलून काढलं आणि त्यावर काय आहे ती कशी सांगते बघा. कशी रडते. थोड्या वेळाने मी घेतली जेवणाची तयारी करायला. मस्त मूग भजी केले होते आणि इथे प्राव्या आणि डॅडा माझ्या शेजारून हलतच नव्हते आणि दोघांनाही भजी हवे होते. पण आज लवकरच झालं होतं म्हणून म्हटलं चला आज प्रोटीन बार बनवू, तेही चॉकलेट फ्लेवरचे. ह्याची रेसिपी लवकरच अपलोड करेन आणि झोपायच्या आधी मस्त प्राव्याबरोबर टाईमपास केला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉग.